मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण कायनेमॅटिक्सचा भाग 6 पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे एक्झाम्पल्स ऑन कायनेमॅटिकल इक्वेशन्स. बघा, आपल्याला हा न्यूमेरिकल डेटा दिलेला आहे. t1 या टाइममध्ये v1 ही वेलोसिटी होती, t2 या टाइममध्ये v2 ही वेलोसिटी होती आणि आपल्याला इनिशियल वेलोसिटी फाइंड आउट करायची. तो आपल्याला बेसिक फॉर्म्युला कुठला माहिती आहे? a dv/dt. मोस्टली आपण काय करतो, v - u/t हा फॉर्म्युला यूज करतो ॲक्सिलरेशनचा. परंतु ही केस थोडीशी वेगळी आहे. t1 टाइम दिल्यामुळे आपल्याला v1 ही वेलोसिटी भेटेल, t2 टाइम मुळे v2 ही वेलोसिटी भेटेल. तो आपल्याला बेसिक फॉर्म्युला कसा वापरता येईल? v2 - v1 t2 - t1. तो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज 40 - 20 4 - 2. देन 40 - 20 इज 20, 4 - 2 इज 2. तो 2 ने डिवाइड केलं काय आला? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. सिमिलरली इनिशियल वेलोसिटी फाइंड आउट करायची. एक तर आयदर v2 चा फॉर्म्युला यूज करा किंवा v1 चा फॉर्म्युला यूज करा. तो अकॉर्डिंग टू फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन v1 u + a t1. तो आपण काय करू, u फाइंड आउट करायचा आहे. v1 ची व्हॅल्यू आपल्याला 20 दिली, t1 ची व्हॅल्यू आपल्याला 2 दिली आणि एक्सेलरेशन आपण फाइंड आउट केले 10. तो 10 × 2 इज 20 and v1 is given 20. तो प्लस चा इकडे मायनस होईल, तर u = 20 - 20, दॅट इज u = 0 मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केला. आपण आता सेकंड एक्झाम्पल पाहू. बघा, पहिली केस आहे. एक्झाम्पलला थोडंसं न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये आणि डायग्रामॅटिकल फॉर्मॅटमध्ये मांडलंय. फर्स्ट आपण एक्झाम्पल समजून घेऊ. हे ब्ल्यू शेडमध्ये जे लिहिलेलं ते एक्झाम्पल आहे. बघा, केस 1. काय झालं, स्टार्टिंगला बस रेस्टला होती आणि कार 50 मीटर पर सेकंडने मूव्ह होत होती. आपण 1 बससाठी यूज केलंय, 2 कारसाठी यूज केलंय. फर्स्ट केस आहे ही रेस्टला असल्यामुळे कार वॉज ओव्हरटेकिंग द बस, कार ओव्हरटेक्स द बस. हा फर्स्ट फॉर्मॅट आहे. सेकंड केसमध्ये काय झालं, ज्यावेळी हा 5 मीटर पर सेकंडने मूव्ह होत होता आणि याची कॉन्स्टंट वेलोसिटी होती, तो बस काय झाला, हळूहळू स्पीडअप होत गेली आणि ज्यावेळी v1 एवढी वेलोसिटी होती त्यावेळी बस हॅज ओव्हरटेक द कार. कारण की v2 = u2 = 50 मीटर पर सेकंड. कारण की कारची स्पीड कशी होती, कॉन्स्टंट होती, वेलोसिटी वाढत नव्हती. पण बसची मात्र स्पीड काय होत जात होती, 5 मीटर पर सेकंडने इन्क्रीज होत जात होती. तो दिस इज द एक्झाम्पल. तो कसं सॉल्व करायचं बघा. केस 1, व्हेन कार ओव्हरटेक्स द बस, u1 वॉज 0, a1 वॉज 5 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलोसिटी 0 असल्यामुळं डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. s किती डिस्प्लेसमेंट नंतर काय केलं, बसने कारला ओव्हरटेक केलं. तो s1 = हाफ a1 t1². याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. फॉर कार u2 = 50, a2 = 0. का कॉन्स्टंट वेलोसिटी एक्सेलरेशन 0 असेल. तो s2 = u2 × t2. एक्सेलरेशन 0 असेल तर u2 × t2. तो याला आपण s2 म्हटलं. याला इक्वेशन नंबर काय म्हणू, 2. आता ज्यावेळी काय होणार आहे, बस ओव्हरटेक्स द कार, तर डिस्प्लेसमेंट दोघांचं सेम असेल आणि टाइम टेकन देखील कसं असेल, सेम. तो सेकंड केस, व्हेन बस ओव्हरटेक्स द कार, the displacement was same and the time taken was also same. तो आपण असं म्हणू s1 = s2, s1 = s2. तो या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. tt will get cancel. तो t will be equals to हा डिवाइडचा 2 मल्टिप्लायला 2u2 हा मल्टिप्लायचा a1 डिवाइडला. तो 2 × 50/5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. तो t will be 20. 5 1 5, 5 0 0, 10 2 20. अशा पद्धतीने आपला टाइम आला 20 सेकंड्स. मग आता काय झाला, t1 t2 एवढा होता, इक्वल्स टू t होता. तो टोटल टाइम किती आला या पूर्ण जर्नी मधला, 20 सेकंड्स. आता आपल्याला काय करायचं, वी हॅव टू फाइंड आउट द, काय फाइंड आउट करायचं होतं. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट अँड द सेकंड वन, व्हॉट वाज द वेलोसिटी ऑफ द बस व्हेन इट ओव्हरटेक्स द कार. दिस वॉज द एक्झाम्पल. तो डिस्प्लेसमेंट कसं काढणार, कुठलाही एक इक्वेशन वापरा, s1 चे वापरा किंवा s2 चं वापरा. आपण s2 चं यूज केलं. s2 = u2 × t2. तो u2 किती होता, 50, t2 किती होता, आपण आत्ताच फाइंड आउट केला, 20. तो इट वॉज 1000, दॅट इज 10⁻³ मीटर. तो s1 = s2 = 10⁻³ मीटर. म्हणजे आफ्टर 1000 मीटर और 1 किलोमीटर द बस विल ओव्हरटेक्स द कार. व्हॉट इज द फायनल वेलोसिटी ऑफ द बस when it overtakes the car. चेक करू आपण. बघा, आपल्याला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे. v1² = u1² + 2a1 s1.
तो बट इनिशियल वेलोसिटी फर्स्ट केस मध्ये किती होती 0, तो 0 स्क्वेअर प्लस 2 इंटू a1 वॉज 5 and s1 was 10 to the power 3. After solving, 2 5s are 10, 10 to the power 1, 10 to the power 3, 10 to the power 4, taking square root on both the sides, v1 is equals to 100 meter per second. तो अशा पद्धतीने when bus overtakes the car, the velocity of the bus was 50 meter per second. अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं. आपण आता थर्ड एक्झाम्पल पहा. A particle was moving with a constant acceleration of 4 meter per second square and the displacement in eighth second was 60 meter. We have to find out the initial velocity. आपल्याला हा बघा, तुम्हाला eighth second म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल आपण nth सेकंडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड? snth is equals to u plus a by 2 2n minus 1. आपल्याला बघा s8th दिलाय is equals to u plus a दिलाय 4 अपॉन 2 इंटू 2 इन ब्रॅकेट 8th दिले, त्यामुळे n ची व्हॅल्यू इनडायरेक्टली आपल्याला 8 दिलेली आहे. तो कसं सॉल्व करणार? s8 इज इक्वल्स टू 60 इज इक्वल्स टू u प्लस 4 by 2 इज 2, 2 8s are 16, 16 minus 1 as per formula. तो 60 इज इक्वल्स टू 16 minus 1 15 इंटू 2 30. तो u इज इक्वल्स टू हा प्लस 30 इकडे मायनस झाला, तो 60 minus 30 म्हणजेच u किती आला 30 मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व केलं. आपण आता फोर्थ एक्झाम्पल पहा. एक पार्टिकल काय करतोय, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय विथ कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन. आपल्याला काय दिलेले आहे t1 t2 t3 तिन्ही टाइम इंटरवल कसे आहेत सेम. त्याचे करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यांचा रेशो पाहायचा आहे. तो कसा फाइंड आउट करणार पहा. केस 1, इनिशियली पार्टिकल वॉज ॲट रेस्ट. t1 डॅश इंडिकेट्स द टोटल टाइम फ्रॉम ओरिजिन. इथून पूर्ण डिस्प्लेसमेंट जोपर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचं तोपर्यंतचा टाइम. तो या केसमध्ये काय होईल, t1 डॅश विल बी इक्वल्स टू t1 इज इक्वल्स टू t. दॅट्स वाय t1 डॅश इज इक्वल्स टू t असं म्हणून घेतलेलं आहे. तो s1 इज इक्वल्स टू ut प्लस हाफ a t स्क्वेअर. आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तो हाफ a t ची व्हॅल्यू काय t, तो हाफ a t स्क्वेअर इक्वेशन नंबर 1. केस 2 पहा. केस 2 म्हणजे इथून पार्टिकल इथपर्यंत गेल्यानंतर इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे, परंतु टोटल डिस्प्लेसमेंट काय असेल s1 प्लस s2. आपल्याला फक्त s2 हवा आहे, तो आपण s1 प्लस s2 ला नवीन नाव देऊ, त्याला म्हणू s2 डॅश. टोटल डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत काय असेल s2 डॅश. त्यामधून जर आपण s1 सबट्रॅक्ट केला तो आपल्याला s2 भेटेल. तो इक्वेशन कसं झालं, s2 इज इक्वल्स टू s2 डॅश मायनस s1. तो आता पहा, फर्स्ट पार्ट ज्यावेळी मोशन इथून स्टार्ट झाली होती आणि मोशन इथे स्टॉप झाली, त्या केसमध्ये s2 डॅश आपल्याला फाइंड आउट करताना टाइम किती घ्यावा लागेल, t1 प्लस t2. त्याला आपण t2 डॅश म्हटलं. तो टोटल टाइम वॉज 2t and the initial velocity was 0. तो कसं येणार, s2 इज इक्वल्स टू s2 डॅश मायनस s1. तो s2 डॅश फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करून घेऊ. इथे टाइम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होता 2t. तो इथे हाफ a 2t स्क्वेअर मायनस s1 ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे हाफ a t स्क्वेअर. हाफ a कॉमन घेऊ, काय आला 4t स्क्वेअर मायनस t स्क्वेअर, दॅट इज नथिंग बट 3t स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण s2 फाइंड आउट करून घेतला. आता आपल्याला बघा s3 फाइंड आउट करून घेताना काय करावं लागेल, स्टार्टिंगला या ओरिजिन पासून इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट s1 s2 s3 याला आपण टोटल डिस्प्लेसमेंटला एक नवीन नाव देऊ, त्याला म्हणू s3 डॅश. मग s3 डॅश आपल्याला माहिती आहे, आपल्याला s3 फाइंड आउट करायचं आहे. तो काय करावं लागेल, s1 प्लस s2 त्यातून सबट्रॅक्ट करावं लागेल. परंतु s1 प्लस s2 ला आपण नाव काय दिलं होतं, s2 डॅश. तो s3 विल बी इक्वल्स टू s3 डॅश मायनस s2 डॅश. करस्पॉन्डिंग टाइम काय असेल, t3 डॅश विल बी t दॅट विल बी 3t and t2 डॅश साठी काय येईल t प्लस t 2t. तो हाफ a 3t स्क्वेअर मायनस हाफ a 2t स्क्वेअर. हाफ a परत कॉमन घेऊ, 3 स्क्वेअर 9 t स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर 4 t स्क्वेअर. तो 9 मायनस 4 दॅट विल बी 5t स्क्वेअर. तो s3 विल बी हाफ a 5t स्क्वेअर. बट आपल्याला रेशो घ्यायचा होता. कसा रेशो घेणार पहा, s1 s2 s2 s3 कॉमन पार्ट आपण काय करू, कॅन्सल करू. हाफ a and the half a will get cancelled. Then t square and the t square will get cancelled.
तो व्हॉट वॉज रिमेन, इथे सगळंच कॅन्सल झालं म्हणजे एक राहिला 1s2, इथे 3 राहिला 3s2, इथे काय राहिला 5s2 5. तो s1 s2 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 s3 s2 काय होईल 1s2 2s2 5. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल ऑड मल्टिपल्स आपल्याला मिळत जातील. अशा पद्धतीने आपण काय केलं फोर्थ एक्झाम्पल पाहिलं. आपण आता फिफ्थ एक्झाम्पल पाहू. पहा काय दिलं त्यांनी, इनिशियल वेलोसिटी दिली 20 मीटर पर सेकंड आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर गाडीचं ॲक्सिलरेशन घ्यायचं निगेटिव्ह. तो a -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ब्रेक अप्लाय केलेला आहे. वी हॅव टू फाइंड आउट दॅट when t = 6 सेकंड what was the displacement. आता 6 सेकंदानंतरच आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. तो केस 1 आपण असं सबस्टिट्यूट करू की t1 was 6 सेकंड्स. तो s1 किती येईल, s = ut plus half at². तो सबस्टिट्यूट द व्हॅल्यू u = 20, t1 = 6, a = -4 and t1 was 6. तो 6 square 36, 2 to the 4 is 2 and 6 to the 12 means 120, 120 minus 72 it is 48. So displacement in time t = 6 second was 48 meter. परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पहिलाच ऑप्शन असा असतो s = 48 मीटर आणि आपला क्वेश्चन चुकलेला असतो. का? कारण की आपण प्रॅक्टिकल व्हॅल्यू चेकच केली नाही. की निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असेल, लक्षात ठेवा when the acceleration is negative you have to check when the vehicle stops. You have to check that after how much time the vehicle stops. समजा दुसऱ्या सेकंदाला व्हेकल स्टॉप झाली असेल तर आपण काय करतोय 2 सेकंदामधलं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आपण तर काय करतोय 6 सेकंद मधलं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू म्हणजे करतोय ते. लक्षात आलं. तो बघा नाउ चेक when v was 0. तो v = u plus at. तो आपण काय केलं v = 0 टाकलं, u 20, acceleration -4 and t2 is the time at which the vehicle stops. तो -40 is +40 = 20. तो 4 ने डिवाइड केला, t2 = 5 सेकंड. इट मीन्स द व्हेकल स्टॉप्स इन 5 सेकंड. बघा आपण तर त्याला 6 सेकंदापर्यंत गाडीला चालू ठेवलं होतं. प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय आली, गाडी 5 सेकंदातच स्टॉप होणार आहे. म्हणजे आफ्टर 5 सेकंड the vehicle is not going to displace. Means practical value of the time is 5 second. आपण t = 6 सेकंड जे घेऊन सॉल्व केलेलं होतं इट वॉज रॉंग. कारण की 6व्या सेकंदामध्ये गाडी डिस्प्लेस होणारच नाही. तो आपल्याला काय करायला लागेल, वी हॅव टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट इन 5 सेकंड. तो s = ut plus half at². तो u 20, t is 5, a = -4, t = 5. सॉल्व करा. 5 × 20 100 minus 2 to the 4 5² 25. तो 100 minus 2 × 25 is 50. 100 minus 50 is 50 मीटर. म्हणजे प्रॅक्टिकली काय आलं, 5 सेकंदानंतर गाडी काय करेल 50 मीटर डिस्प्लेस होईल आणि 6व्या सेकंदाला देखील गाडी त्याच ठिकाणी थांबेल. म्हणून at t1 = 6 सेकंड the displacement will remain same, that is s2 = 50 meter. Means या केस मध्ये या सेम एक्झाम्पल मध्ये मी जर टाइम = 50 सेकंड दिलं तर what will be the answer, the displacement will remain same, that is s = 50 meter. तो अशा टाइपच्या क्वेश्चन कडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. आपण आता 6th एक्झाम्पल पाहू. पहा आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटीला 6th एक्झाम्पल मध्ये अपवर्ड मोशनला 6th एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करणार आहे. त्यामध्ये काही छोटे सब क्वेश्चन सॉल्व करू. पहा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करायचं आहे टाइम ऑफ असेंट आणि सेकंड फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमम हाईट. बघा पार्टिकल इनिशियल वेलोसिटी u ने आपण काय केला अपवर्ड थ्रो केला. आफ्टर सर्टन हाईट h max it will stop, तिथे थांबणार आहे. तो फायनल वेलोसिटी विल बिकम 0 and when it comes downward then initial velocity will be u dash is equals to 0 and the final will be equals to v equals to minus u. ते आपण पुढच्या क्वेश्चन्स मध्ये बघणार आहे. पहा तो टाइम ऑफ असेंट म्हणजे टाइम टेकन बाय पार्टिकल टू रीच द मॅक्सिमम हाईट. तो आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू, v इक्वल्स टू u प्लस at. तो आपण इथे टाइम काय म्हटलं t1 फॉर असेंडिंग. तो फायनल वेलोसिटी किती होती 0, इनिशियल वेलोसिटी u मायनस जी काय घेतलं अपवर्ड मोशन साठी ऍक्सिलरेशन कसं घेणार आपण रिटार्डेशन a इक्वल्स टू -g. तो -g t1 इकडे काय झाला प्लस
तो T1 will be equals to U by G. This is the time taken by particle to reach the maximum height under the effect of gravity. Second part, maximum height. कसं काढणार? We will use the third kinematical equation. V square is equals to U square plus 2AS. बघा, A is equals to इथे देखील upward motion आहे. A is equals to minus G घ्या. Final velocity was 0. 0 square is equals to U square minus 2GH. minus 2GH इकडे काय झाला? plus 2GH. हा मल्टिप्लायचा 2G इकडे कुठे जाईल? डिवाइडला. तो H is equals to U square by 2G. अशा पद्धतीने आपण 6th एक्झाम्पलचा हाफ पार्ट इथे पाहिला. आपण आता रिमेनिंग हाफ क्वेश्चन सॉल्व करू. पहा, फायनल वेलोसिटी ॲट पॉइंट बी. बी या पॉइंटला आपल्याला माहिती आहे वेलोसिटी काय असते? 0, परंतु आपल्याला ते काय करायचे? प्रूव्ह करायचे. त्यासाठी फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करा. V इज इक्वल्स टू U प्लस AT. आपण इथे T1 काय घेतलं? टाइम ऑफ असेंट. आणि A इज इक्वल्स टू काय घेतलं? अपवर्ड मोशन साठी -G. तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. T1 इज इक्वल्स टू U बाय G. G काय झाला? कॅन्सल. U मायनस U 0. अशा पद्धतीने आपण काय केलं? प्रूव्ह केलं. नेक्स्ट पहा, आपण H एवढी हाईट या पार्टिकलने काय केलं? H या हाईटला रीच झाल्यानंतर वी हॅव टू फाइंड आउट द टाइम टेकन. बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल टू रीच एनी हाईट H. तो सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. A अपवर्ड साठी काय असतो? -G. इथे सबस्टिट्यूट करू. तो H इज इक्वल्स टू UT मायनस हाफ GT स्क्वेअर. बघा, हा 2 कॅन्सल करण्यासाठी आपण 2 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेऊ LHS आणि RHS ला. तो 2H 2UT हाफ ऑफ कॅन्सल झाला, म्हणजे 2 कॅन्सल झाला. काय झालं? 2H 2UT GT स्क्वेअर. तो आपण इथे -GT इकडे आल्यानंतर काय होईल? प्लस GT स्क्वेअर. तो GT स्क्वेअर हा 2UT इकडे -2UT आला. हा काय झाला? प्लस 2H इज इक्वल्स टू 0. आपल्याला हे जर फॉर्मॅट बघितला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आलं. म्हणजे कुठलं इक्वेशन आहे? दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामध्ये a ची व्हॅल्यू असेल g, b ची व्हॅल्यू असेल 2u आणि c ची व्हॅल्यू काय असेल? 2h. तो आपल्याला माहिती आहे x इज इक्वल्स टू काय होतं? ऍक्च्युली दिस इज -b, बट मायनस काय झाला? हा प्लस. तो -b प्लस और मायनस रूट ऑफ काय? b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तो सगळ्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मायनस ऑफ 2u काय झाला? प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मीन्स 2u चा स्क्वेअर. आता मायनसचा स्क्वेअर काय येणार? प्लस. त्यामुळे इथे मायनस ठेवला आणि नाही ठेवला तरी चालेल. तो -2u स्क्वेअर मायनस 4 a किती? g आणि c किती? 2h. तो अशा पद्धतीने हे टाकलं. हा a होता आपला g, तो 2a काय आला? 2g. तो याला आफ्टर सॉल्विंग काय होईल? -2u स्क्वेअर काय आला? 4u स्क्वेअर. 4 कॉमन निघेल. तो 4 मधून परत काय झाला? त्याचा रूट घेतला. तो 2 आला. तो 2 कॉमन निघेल. हा डिनॉमिनेटरचा 2 काय होईल? कॅन्सल होईल. तर इक्वेशन काय राहिलं? इथे राहिलं u प्लस और मायनस रूट ऑफ u स्क्वेअर मायनस हा 4 निघून गेला होता. हे काय आलं? 2h इंटू g मीन्स -2gh अपॉन g. दिस इज द टाइम टेकन बाय पार्टिकल टू रीच एनी हाईट h. आपण आता 7th एक्झाम्पल पाहू. आपण 7th एक्झाम्पलला ऍक्च्युली कंडिशन म्हणणार आहे डाऊनवर्ड मोशनच्या केसेस. जसं आपण मागे अपवर्ड मोशनच्या केसेस पाहिल्या तसं. फर्स्ट केस आहे टाइम ऑफ डिसेंट. म्हणजे या बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत पार्टिकलला येण्यासाठी किती वेळ लागेल? पहा, s इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ऍक्च्युली इनिशियल वेलोसिटी u डॅश किती आहे? 0. तो 0. टाइम ऑफ डिसेंट T2. डाऊनवर्ड मोशन आहे त्यामुळे ऍक्सेलरेशन कसं घेतलं? प्लस. ऍक्च्युली a इज इक्वल्स टू प्लस g आपण लिहिलं नाही. इथे T2 स्क्वेअर. पहा, u0 त्यामुळे हे काय झालं? 0. तो h ची व्हॅल्यू काय होती? ऑलरेडी आपण u च्या टर्म्स मध्ये फाइंड आउट केली होती. u स्क्वेअर बाय 2g इज इक्वल्स टू हा हाफ g T2 स्क्वेअर. तो इथे काय होईल? हाफ कॅन्सल होईल. आपण T2 स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे काय झालं? हा मल्टिप्लायचा g इकडे डिवाइडला गेला. तो हा पण स्क्वेअर आणि हा पण स्क्वेअर. तो आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं u बाय g होल ब्रॅकेट स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स T2 इज इक्वल्स टू u बाय g. काय लक्षात आपल्याला आलं? T1 इज इक्वल्स टू T2 इज इक्वल्स टू u बाय g. मीन्स जेवढा टाइम ऑफ असेंट होता तेवढाच टाइम ऑफ काय आला? डिसेंट. ओके. फायनल वेलोसिटी ॲट पॉइंट C. C या पॉइंटला पार्टिकल पोहोचल्यानंतर डाऊनवर्ड मोशन मध्ये म्हणजे B टू C पोहोचल्यानंतर फायनल वेलोसिटी किती आहे? ऍक्च्युली तो -u येतो. हे देखील आपल्याला प्रूव्ह करता येईल. किंवा दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅट मध्ये u डॅश किती होता? 0.
प्लस 2g इंटू डिस्प्लेसमेंट किती झालं h मॅक्स, तो काय येईल v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gh. तो आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स v इज इक्वल्स टू रूट ऑफ 2gh. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. हा झाला हाफ पार्ट. याच्यानंतरचा हाफ पार्ट आपण पाहू. आपण आता रिमेनिंग हाफ क्वेश्चन पाहू. पहा, टाइम ऑफ फ्लाइट किंवा कॅपिटल टी ॲक्च्युली काय असतं, या पूर्ण मोशनसाठी किती वेळ लागतो त्याला आपण टाइम ऑफ फ्लाइट म्हणतो. इथे आपण अपवर्ड ॲज वेल एज डाऊनवर्ड मोशन कन्सिडर केली. पहा, कॅपिटल टी इज व्हॉट T1 प्लस T2 म्हणजे असेंट प्लस डिसेंट. असेंटचा टाइम किती होता u/g, डिसेंटचा u/g. तो काय झालं 2u/g वॉज द टाइम ऑफ फ्लाइट. त्यानंतर फायनल वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ u. बघा, इनिशियल या पॉइंट पासून पूर्ण ट्रॅजेक्टरी कव्हर करून पार्टिकल इथे आल्यानंतर व्हॉट इज द फायनल वेलॉसिटी. तुम्हाला म्हटलं आपण हे नंतर प्रूव्ह करू. v डॅश इज इक्वल्स टू किंवा v इज इक्वल्स टू मायनस u. कसं प्रूव्ह करायचं बघा. v डॅश इज इक्वल्स टू काय असेल सांगा, u इनिशियल वेलॉसिटी प्लस a t. पण अपवर्ड मोशन कन्सिडर केली, a इज इक्वल्स टू काय आला मायनस g. तो व्हॅल्यू कशी येईल, v डॅश इज इक्वल्स टू u मायनस कॅपिटल टी काय होता 2u/g. g काय झाला कॅन्सल, तो u मायनस 2u. therefore v is equals to minus u. अशा पद्धतीने आपण काय प्रूव्ह करू शकतो, v डॅश इज इक्वल्स टू मायनस u. तर तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका. थँक्यू. मी परमेश्वर कोठुडे, ओम कोचिंग क्लासेस 4.